काय म्हणले बघा, हा प्रॉब्लेम कम्प्लिटली रीड करा. इफ टेम्परेचर ऑफ gaseous medium drops by 2%, then velocity of sound in that medium. ओके, एक ऑप्शन आहे इंक्रीज बाय 4%, डिक्रीज बाय 1%, डिक्रीज बाय 0.5%, रिमेन अनचेंज. म्हणजे ह्या प्रॉब्लेम मध्ये पर्सेंटेज मध्ये आपला आन्सर पाहिजे. म्हणून डेटा लिहिताना सुद्धा इफ टेम्परेचर ऑफ गॅसेस मीडियम ड्रॉप बाय 2% असं म्हटलंय. मग ड्रॉप बाय 2% हे इझिली कॅल्क्युलेशन मध्ये घ्यायचं असेल तर फ्रॅक्शन मध्ये घेऊ नका, पर्सेंटेज मध्ये घ्यायचं. बघा लक्ष द्या. मग मी इनिशियल T1 ऍझ्युम काय केलं, टेम्परेचर 100T असं आपण गॅसेसला बॉइल्स लॉ वर प्रॉब्लेम असे सॉल्व्ह केलेत. अँड फायनल टेम्परेचर किती घ्यायला पाहिजे सांगा. डिक्रीज बाय 2%, म्हणजे फायनल व्हॅल्यू किती लिहायला पाहिजे. इनिशियल 100 होती, त्यातली डिक्रीज बाय 2%. 2/100. अगोदर 100 होतं टेम्परेचर, त्यातलं 2 कमी झालं, म्हणजे किती राहिलं 98. म्हणजे 2% मध्ये आहे ना. मग पर्सेंटेज लिहिली की आपण 100. 100 का घेतलं, म्हणून अगोदर काय सांगितलं मी, ह्या प्रॉब्लेम मध्ये पर्सेंटेज मध्ये दिलाय. म्हणून मगाच्या प्रॉब्लेम V1 V घेतलं होतं, V2 2 V घेतलं होतं. ह्यामध्ये पर्सेंटेज मध्ये डेटा असं मी पहिल्यांदा म्हटलं होतो. म्हणून T1 100T घेतलं. 100T दिलेलं नाही आहे, T1 आपण घेतलं. मग T2 आपल्याला कळतंय की 98 झालं. ही हिंट आहे टू सॉल्व्ह न्यूमेरिकल. हा, आता काय पाहिजे, वेलॉसिटी. वेलॉसिटी किती येणार 100V. आणि आपल्याला V2 फाइंड करायचं. कुठला फॉर्म्युला कळाल सगळ्यांना. हे 100 का घेतलं, का घेतलं 100, कारण हे पर्सेंटेज मध्ये विचारलंय, पर्सेंटेज मध्ये दिलंय, त्यावेळी 100 घ्यायचं. प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह होतात. बरोबर. मग वेलॉसिटी फॉर्म्युला कुठला, वेलॉसिटी ऑफ इन गॅसेस मीडियम ऑफ साऊंड. फॉर्म्युला कुठला, गॅमा टेम्परेचर डिवाइड बाय मॉलिक्युलर वेट. पुन्हा गॅमा अँड एम नॉट कॉन्स्टंट फॉर गॅसेस मीडियम. पर्टिक्युलर गॅस चेंज झालेलं नाहीये, त्यामुळे डायरेक्टली V is proportional to T. काय फाइंड करायचंय, V2. मग V2 बाय V1 is under root T2 by T1. राईट. आता T2 ची व्हॅल्यू V2 बाय 100V T2 किती दिलंय 98 बाय 100, बरोबर की नाही. म्हणजे किती आलं अंडर रूट 0.98. अंडर रूट 0.98. मग V2 0.98 चा स्क्वेअर रूट पाहिजे आपल्याला. आता अंडर रूट 0.98 इंटू 100V. आता मला सांगा, स्क्वेअर रूट ऑफ 0.98 लेस दॅन 1 आहे.
लेस दॅन 1 आहे, मग किती येईल तो? इन्क्रीज तर होणार नाही, डिक्रीज आयदर बाय 1% किंवा 0.5. मग कुठलं बरोबर असेल? 0.98 चं स्क्वेअर रूट किती येईल? 0.98 चा स्क्वेअर रूट 0.98 स्क्वेअर रूट येतोय 0.99 येतोय. 0.98 चा स्क्वेअर रूट तुम्ही फाईन करून बघा. हे मोस्टली देतात, का दिलेलं माहित नाही. इट इज 0.989, नथिंग बट 0.99. तर V2 आलं 0.99 into 100. किती आलं V2? 99 V. म्हणजे काय आलं? पहिलं V1 किती होतं? V1 होतं 100 V. आता झालं 98 V, म्हणजे किती? डिक्रीज बाय 1%. म्हणून सांगतो की ज्यावेळी पर्सेंटेज असेल तर 100 इनिशियल घ्या, मग ते आन्सर बरोबर मॅच होतंय. फ्रॅक्शन नाही 0.98 असं काय करायचं नाही, मग ते कॅल्क्युलेशन वाढतंय. ठीक आहे, ऑप्शन बी.